हॅलो गाईज, खूप दिवसांनी ब्लॉग येतोय आपला. आता आम्ही चाललोय तुळजापूरला. आम्ही 5 जण आहेत. मी, आदित्य आहे, संभाजी आहे, योस्मी ते काय निमेश आणि केदार. आणि 5 जण चाललेलो आहे. क्या बोला साले का खोपड़ी तोड़ साले. आता बघू पुढं भेटूया, तुम्हाला सांगतो मी. दादा काच पुसा ना. सलमान खानचा धाकटा भाऊ. सरक राहायचे. बस बस बस. अर्धाला वाटलं इकडच परत देऊ, तिकडच गेला. मैं इतनी सुंदर हूँ, मैं क्या करूँ? OLX पे बेचती. तो चलिए शुरू करते हैं. गाईज, रात्रीचे 1:15 वाजलेले. रात्री आम्ही 12 वाजता निघालेलो. आता आहे आम्ही यवत मध्ये. क्रीम आहे का दावा और एक चिप्स. बटाटे काय का भाई? बटाटे आपलं बटाट्यामध्ये टोमॅटो का फ्लेवर का? देतो ना. टमाटो अर्धच दे, येतच बस. बरं झिंगी वाटी. घे की सगळ्यांना एक आणले. 1-2 कोणतं रे हे माझ्या हातात ना काय पास्ता. हवा तर मारण्याची भरली ना काय ह्याच्यात काहीच नाही ते. आपल्या चौकातला कच्ची दाबी लावून आणा पाहिजे होता. चांगला असतं. नाही रे, प्रत्येक ब्लॉग मध्ये येतो इथे. आता लवकर पोहोचायचं आहे तिथं. त्यामुळे आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं आम्ही प्रयत्न करतो पुढे जायचं. तसं तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगणार आम्ही काय करतो.
गाईस थांबलेलो आहे पुढे बरं हा कुरखुम गाव आहे तिथं थांबलेलो आहे. थोडेफार फोटोशूट केले. आता निघालोय. आता पुढे चहा घ्यायचा आहे असं प्लॅन चालू आहे. गाईस फुल ऑफ रोडिंग चाललेलं आहे इथं. कारण काहीतरी झालेलं आहे पुढे विषय. भरपूर गर्दी आहे. आम्ही शॉर्टकट नाही इकडून तिकडून घालतोय इकडून तू पण गर्दी हो. मला वाटतं ऍक्सिडेंट झालेलं दिसतं. त्या पुढे काही विषय नाही. अरे लांब आहे बघ किती कुठेपर्यंत आहे. खूप ट्रॉफिक. रात्रीचे 2:53 झालेले. 3च वाजलेले जवळपास. तर ट्रॅफिक आहे. काही ऍक्सिडेंट झाला. रस्ता वर चढव बिडाव डायरेक्ट दूध घातली होती. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. विषय बोल झालाय बा त्याला. अरे यमराजला भेटायला चाललाय त्यो. गेला नाही काय विषय नाही. ती गाडी फक्त त्यांनी चढवली वरती रस्ता. चढून क्रेन लागणार रे का. पावणे 4 वाजलेले आणि आम्ही बरोबर इंदापूरमध्ये इंदापूरच्या टोल नाक्यापाशी गाडी उभी केलेली आहे. सगळेजण झोपलेले आहेत. तुम्हाला दाखवतो आम्ही. सोलापूरमधलं सर्वात फेमस हॉटेल जयशंकर. लांबोटी चिवडा शेंगा चटणी. अरे गाई चहा आलेला आहे. आता चहा पिऊन घेतो. केदार काय होतं केदार. आपला भाऊ ब्लॉग मध्ये आला पाहिजे बरं. आला सगळ्याला घेऊ. कार्यकर्ते ऍड झाले मंडळात. पाकिस्तानवरून आणलेला आहे नाही का. ते जंगलातून तिकडून पाकिस्तान इकडे आला त्यामुळे केस तरी झाले. कुठल्या देशाने तो नायजेरिया देशातला कार्यकर्ता दिसतो. कुरळे केस एकदम कसला शर्ट घातला. दिसतं पण तसं ते शर्ट लय भारी घालून येतो. मजा घेऊ त्याची. नंबर 11 नंतर तुम्ही अरे घेतले की पावशेर. मला घेतले का. हे कॅन्सल करू. कोणाला घेतले. कोण घालणार कधी. मला वाटलं तुला घेतले. मला बालुशाही द्या. तुला कुंदा वगैरे सगळं घेतलेले. कुंदा भार लागतो त्यामुळे कुंदा परत हे चिवडा लांबोडी चिवडा भार लागतो का नाही. चिवडा क्वालिटी लागतो. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. मोबाईल चार्जिंग लावला. चला गाईज भेटू. आता थोडी विश्रांती घेतो. रात्री पहाटेचे 4:30 वाजलेले. चालू होईल इथं बरं का. हो इथं साऊंड सिस्टीम चालू झाली. कॉम्पिटिशन.
वाजलेले 6. तुळजापूर 30 किलोमीटर आहे अजून आणि सोलापूर सिटीमध्ये आहे. तर व्ह्यू बघा तुम्ही. परत हातात किती हातात 2300. ड्रायव्हर काय झालं 2-3 टँकर द्या आमच्या नावावर. ऑनलाईन गाड्या तरी पण कॅश नाही तर आम्हाला कसं स्क्रीनशॉट टाकले होते की ऑनलाईन नाही आहे की ऑनलाईन. नियोजन चेंज झालेलं आमचं इथं लॉज घ्यायचं होतं. डॅशिंग आता कुठं तुमचं गाव इथलं माग लागली. केदार काय आणलं त्याचं तू? बिस्किट आणलं का त्याचं तू? नियोजन चेंज झालेलं आता. आदित्य भाऊ पंढरपुरे यांच्या गावाला चाललेलं जायचं आता. नियोजन चेंज झालं. लॉज घ्यायचं होतं पण लॉज कॅन्सल केलं. पवाय कोणाकोणाला येतं पवायला आहे का तिथं विला असेल तर पिल्या भाईला जाऊन घेऊन विला भाईला घेऊन 3 जण आहेत पवायला आपण. डायरेक्ट शेतात जायचं का? येणाऱ्या काळातले नेतृत्व आदित्य भाऊ पंढरपुरे उपस्थित. गायचं आलेलो आहे आदित्याच्या गावाला. आता चाललंय विहिरीकडे. हे सगळं आपलंच या म्हणजे आपलं म्हणजे आदित्यच आहे. ते कुठं आपल्याला देणार आहे. बात तो सही है. पाणी आहे का तिथं आंघोळ करायला? बोली लोक राहते वर करायचं वांदा नाही लेवा विहीर असतंय तर बघा असं खाली गेला तर वर यायचं नाही बाळा. अरे टँक मध्ये कॉलंट्या उड्या खातोय. गाईज कैरी तोडलेली या झाडावर. सुशेला बनवा म्हणावा. मोर कुठे लाईट ना आल्या आंघोळ वगैरे झालेली त्यांच्या घरी जाऊन चेंज करायचं काय. नमस्ते. ब्लॉगवाले म्हणते नाही बसते का नाही 7 तास झाले. ब्लॉगवाले म्हणते 7-8 तास झाले रे बसते का आजचे दिवस. फास्ट करायचं कट करून टाकायचे व्हिडिओ आणि जिथं ट्रॅव्हलिंगचं काढलंय तिथं स्पीड वाढवायची 2x कर. काय सगळे आवरून झालेले गोटे घ्यायचे. नको नको लय होईल.
चला जायचं. चाललं आता तुळजापूरच्या मंदिरात. काय तिकडून दमन जाऊ द्या गावाच्या बाहेर. काय नाही होत बस. मला बस ना बाबा पटकन. काय नाही होत बरं. बोलायचं फक्त गाड्या थांबली तुझे माणसं. नाही ब्लॉग आहे आपला YouTube नीरज मोबाईल पडे ना. आजीला म्हणा येऊ का डॉन्स. चला आजी. आई येऊ का? येऊ का? हा हा पोचल्या फोन वर करतो. हा चल. मदर दिसायला परफेक्ट बसलं. काय राहिलं बघू काय. काय झालेलं आहे आता मंदिरापाशी भरपूर गर्दी आहे. पण आपण घेतलेले पास घेतलेले आहेत त्यामुळे आपलं होईल लवकर दर्शन. फोन लाव ना. पास वगैरे घेतलेले. हा ते म्हणजे देतो ना लगेच करून दर्शन. नका टेन्शन घेऊन. हा ओटी घ्यायची ना. ओटी पण करून म्हणजे हे हाती परडी कुंकू भाळी अंतर सेवई ज्योती भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी सेवेसाठी आलो दुरुनी तूच महाराजांनी चांगलं दर्शन करून दिलेलं. तुम्हाला महाराजांचा नंबर पाहिजे असेल तर मी इथं देतो. मी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काही. भरपूर गर्दी भरपूर. तर आम्ही पास आणि ती ओळखीमुळे झालं म्हणून थोडं लवकर दर्शन झालेलं आहे. हे बघा गर्दी किती. भरपूर गर्दी भरपूर. त्यात ऊन आहे. अख्खं गावाकडून झालेलं आहे. आपलं दर्शन कसं झालं भाऊ? एकदम क्वालिटी विषय नाही. फेस टू फेस टू फेस दर्शन झालं का? विषय आहे. घाई घाईत झालेलं आहे माहिती आहे. हा हा मग चांगलं होतं. हा सगळ्यांना मग उचका होते. ते वॉचमॅनला पण होता काय बोलला त्यांच्या पाच झाले. काय चालू आहे अक्कलकोटमध्ये. ब्लॉग काय करता आलेला नाही कारण तुळजापूरपासून निघताना आम्हाला उशीर झाला होता आणि त्यात आमची पहाटे झोप नव्हती झाली त्यामुळं लगेच झोपलो आम्ही गाडीत तुळजापूरचं दर्शन घेऊन. आता पोहोचलेलो आहेत अक्कलकोटमध्ये. श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. काय झालेलं आहे दर्शन घेऊन आलेलं आहे. चांगलं दर्शन झालं. कुठलं झालं सर? तिथे चप्पल वगैरे आणून आमची चप्पल बाहेर काढली आहे. बाहेर कुठं काढलं? ठीक आहे. काय चाललेलं आहे
थोडी विश्रांती घेतली आम्ही इथं. आता निघालोय घरी. किती 7 वाजलेत का नाही? 7 वाजलेले. खड्डा फुल कॉम्पिटिशन व्हिडिओ मला आवाज येते का नाही माहिती नाही, पण इथं फुल क्लिअर आवाज येतो. फुल आश्चर्य. आम्ही आता सध्या टिंबोली फाट्यावर आहे. आम्हाला अजून 4 तास लागतील काहीच. बिग वन मध्ये पोहोचलेलं आहे. खूप दमलेलं आहे आता. ह्याच्या पुढे काही व्हिडिओ बनवू शकत नाही. खूप थकलेलं आहे. आता इथं स्टॉप करतो आपला ब्लॉग. आता ब्लॉग कसा वाटला ते सांग, कारण खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड करतोय. घ्या समजून तुम्ही पण. चला, गुड नाईट, शुभरात्री.